माणसं एवढी वाईट असतात, ती जिवंत असताना सुद्धा लोकांना त्रास देतात आणि गेल्यावर सुद्धा लोकांना त्रास देतात. पण संत महामंडळी किंवा एखादी सज्जन माणसं अशी असतात, ती आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत जगाला ज्ञानदान, अनेक प्रकारे जगाला सावरण्याचं, त्यांचं उत्थान करण्याचं, त्यांचं कल्याण करण्याचं सारख्या विचारामध्ये असतात आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात. आणि संत असतील किंवा सज्जन असतील, जेव्हा या जगातून स्वतःच्या धामाला जातात ना, तेव्हा अनेक लोकांचं कल्याण होईल अशी शिदोरी सुद्धा आपल्याला देऊन जात असतात. तर ही सगळी संत महापुरुष मंडळी, त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकोबाराया स्वतः सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठातली माणसं, पण आम्ही इथं आलो अनेकांचा उद्धार करण्यासाठी. नाहीतरी संतांचं जीवन कशासाठी आहे? जगाच्या कल्याणा संतांची अवतार तू. चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराया सांगतात, आपल्याला आपल्या जीवनामध्ये कल्याण साधून घ्यायचं असेल तर आपल्याला संतांना शरण जावं लागेल, तिथे विश्वास ठेवावा लागेल, तिथे समर्पण करावं लागेल. लक्षात घ्या, विश्वास बसल्याशिवाय माणूस समर्पण करू शकत नाही. पहिल्या चरणामध्ये विश्वास शब्द फार मोलाचा आहे. त्याच्यानंतर कुठे ठेवायचा ती गोष्ट फार महत्त्वाची आहे, आणि किती ठेवायचा आहे. पहिल्या चरणामध्ये या 3 गोष्टी आहेत. विश्वास कुठे ठेवायचा, किती ठेवायचा, या गोष्टीचं चिंतन आपण पहिल्या चरणामध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिला मोलाचा शब्द आहे विश्वास. विश्वास या शब्दामध्ये 3.5 अक्षर आहेत. 3.5 अक्षराचा हा शब्द माणसाचा देह, म्हणजे आपला देह आपण आपल्याच हातानं मोजा, किती आहे? 3.5 हाताचा हा देह आहे. याचा अर्थ 3.5 हाताच्या देहाचं पूर्ण जीवन 3.5 अक्षरावर अवलंबून आहे. विश्वास या शब्दावर अवलंबून आहे. लक्षात घ्या, जीवन जगत असताना उठल्यापासून झोपेपर्यंत कितीतरी असे प्रसंग येतात की तिथे आपला विश्वास असतो. विश्वास, बोलण्याकडे लक्ष द्या माझ्या. विश्वास आपला कोणीतरी घ्यावा किंवा कोणीतरी आपल्यावरती विश्वास ठेवावा, याच्यासाठी आता अलीकडच्या काळामध्ये एक शपथ देण्याची पद्धत आहे. शपथ घेतात माणसं. कशासाठी घेतात शपथ? विश्वास बसावा म्हणून. पण एक गोष्ट फार सुंदर सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. काही लोक शपथ तर देतात पण विश्वास सांभाळत नाहीत. शपथ मोडतात काही लोक. आता ऐका, शपथ मोडल्यानं माणूस मरत नाही. मग तुम्हाला वाटेल बरं झालं ताई तुम्हीच सांगितलं कीर्तनातून, आता मोडली तरी काही हरकत नाही. पण पुढचं ऐका, शपथ मोडल्यानं माणूस मरत नाही, पण शपथ मोडल्यानं विश्वास मरून जातो. आणि त्या माणसाची, किती तो श्रीमंत असेल, धनवान असेल, गुणवान असेल, सौंदर्यवान असेल, तरी त्याची किंमत 0 होते. एवढा मोलाचा माणसाचा विश्वास आहे. व्यावहारिक जीवन जगतोय आपण. हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो तर हॉटेलच्या मालकाला आपण बरोबर बिल देतोय. जेवण आपण घेतलंय, पैसे देऊनही त्या जेवणावर आपला विश्वास आहे की हे जेवण चांगलं आहे. या जेवणामध्ये मुंग्या मुक्कामाला नव्हत्या, याच्यावर झुरळं फिरलेली नव्हती, पालीनं सुद्धा याच्यात प्रसाद टाकलेला नाही. हा आपला त्या जेवणावर आणि त्या मालकावर काय आहे? विश्वास आहे. आपण गावातून बसलो गाडीमध्ये, आपल्याला जायचं जाफराबादला. बसलो गाडीमध्ये, जायचंय पुढे. तो गाडी ड्रायव्हर आपल्याला सुखरूप जाफराबादला पोहोच करणार आहे. हा त्या ड्रायव्हरवर आपला काय आहे? विश्वास आहे. कारण त्याच्या तोंडाचा काही वास वगैरे येत नाही, म्हणून आपला त्याच्यावर काय आहे? विश्वास आहे. तब्येत बरी नाही म्हणून आपण डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी आपली तब्येत बरी व्हायचं औषधच इंजेक्शनमध्ये भरलंय, कारण त्याच्यातलं आपला काहीही कळत नाही. मग पैसे देऊन डॉक्टरांवर काय आहे? आपला विश्वास आहे. रुपया हुंडा घेतला नाही आणि सख्या भावाची पोरगी सून म्हणून घरात आणली, ती म्हातारपणी आपल्याला सुखानं सांभाळल, हा काय आहे?
विश्वास आहे, पण ती काही सांभाळत म्हणजे विश्वास मोडला जातो इथं. एक आजीबाई कीर्तन चालू होतं, खूप रडत होत्या कीर्तनात. मला वाटलं आजीला माझं कीर्तन खूपच कळालं आहे म्हणून आजी कीर्तनात रडायला लागल्या. कधी कधी आमचा सुद्धा रॉंग नंबर लागतो बरं का. एकदा तर कीर्तनात एक बाबा होते, खूप छान कीर्तन ऐकायचे, मान डोलायचे, खूप हसायचे, खूप गंभीर व्हायचे. मला असं वाटलं बाबांना माझं कीर्तन खूप पटलं किंवा खूप कळालं. मी म्हटलं श्रोता असावा तर असा, या बाबांसारखा श्रोता असावा. लोक म्हटली ताई त्यांना दोन्ही काळांना ऐकू येत नाही, काय श्रोता असावा असं ते बहिरे येत. कधी कधी आमचा पण रॉंग नंबर लागतो. तसं सारं कीर्तन होईपर्यंत कीर्तनात आजी रडत होत्या. कीर्तन झालं, मी आजीकडे गेले, म्हटलं आजी साऱ्या कीर्तनात तुम्ही रडत होतात, कीर्तन पटलं वाटतं तुम्हाला? हो दीदी तुमचं कीर्तन खूप पटलं आम्हाला. म्हटलं मग आजी का रडता बरं कीर्तनात? म्हातारा ऐकत नाही का? दीदी माझ्या म्हाताऱ्यासारखं म्हातारं अख्ख्या वालस्यात नाही. म्हटलं एवढं चांगलं म्हातारं? म्हणे खूप चांगलं म्हातारं आहे माझं. म्हटलं कशावरनं चांगलं ठरवताय? म्हणे तरुणपणात कोणाच्या मिरच्या, कोणाचे भोपळे, कोणाचे दोडके, वांगे गुपचूप तोडून घेऊन यायची मी. सारं गाव भांडायला यायचं, पण म्हातारं माझ्याच बाजूनं बोलायचं. म्हटलं छान आहे म्हातारं. खरंच एवढा विचार पती पत्नीचा तर असला पाहिजे. म्हटलं मग काही पोराचा त्रास आहे का? म्हणे दीदी माझ्या पप्यासारखा पप्या अख्ख्या गावात नाही, खूप चांगला पप्या आहे, रोज कीर्तनाला जातो. म्हटलं आई पप्याला काही नोकरी वगैरे आहे का, महिना पगार आहे का? म्हणे अजिबात नाही, शेतकरी आहे तो. रोज कीर्तनाला कसा जातो? आणि रोज कीर्तनाला गेला तर शेती कशी करतो? नाही म्हणे दीदी त्याला शेती करायची काही गरजच नाही. म्हटलं कसं काय गरज नाही? कीर्तनाला जाण्यासाठी पैसे तर पाहिजेत ना. काही नाही म्हणे, मोटरसायकलवर जातो, कीर्तन संपायच्यात उठतो, दुसऱ्याच्या गाडीतला पेट्रोल काढतो, स्वतःच्या गाडीत टाकतो, भर्र गावाकडे येतो. म्हटलं मग पप्या पण चांगला आहे. म्हटलं आजी मग नेमका त्रास कोणाचा आहे तुम्हाला? सुनबाईचा काही त्रास? अगदी दुःखालाच हात लागला माझा तर. मी म्हटलं आजी सुनबाईचा त्रास? म्हातारी माझ्याच गळ्यात पडून रडायला लागली. कसं सांगू दीदी तुम्हाला, माझी सून एवढी खट्याळ आणि एवढी बेकार आहे, मला खूप दुःख देते. माझ्या भाजीला तेल नाही, डोक्याला तेल नाही, अंगाला साबण नाही, कपड्याला साबण नाही, दाताला कोलगेट नाही. माझी फार त्यानं दशा केली ताई. असं वाटतं एका मिनिटात यांना सोडावं कुठल्या तरी तीर्थावर जावं. म्हटलं आजी एवढा त्रास तुम्ही सहन करता? मग एक सांगा मला, सून तुमचा एवढा छळ करते, सून जवळच्या नात्यातली आहे का दूरच्या नात्यातली? दीदी सख्या भावाची आहे. सख्या भावाची असं सांगितलं. इथं जर कोणी सख्या भावाच्या असल्या तर त्या सोडून सांगते मी. हा तुमचं अजिबात काही सांगत नाही मी. दृष्टांत संपला. याच्यातून मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, विश्वासानं पण काही गोष्टी करायला जातो, पण जेव्हा विश्वासाला दगा फटका होतो ना, तेव्हा पहाडासारखा माणूस सुद्धा भले शरीरानं नाही मोडला पण मनानं मोडला तर तो उठून उभा राहायला त्याचा खूप काळ जातो. शरीरानं मोडलेला माणूस 4-6 महिन्यामध्ये उभा राहतो, पण मनानं मोडलेला माणूस कदाचित उभाच राहू शकत नाही. एवढा विश्वास माणसाच्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल व्यवहारातल्या काही गोष्टी आपल्या विश्वासानं होतात पहा. कधी कधी विश्वासानं कामं होतात, कधी कधी विश्वासाला दगा फटका पण होतो. एक उदाहरण सांगते. उदाहरण सर्वांच्या परिचयाचं आहे. एक शेतकरी गृहस्थ 2 तरणी गोरी बैलगाडीला जुंपून शेतामध्ये निघाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरण्या गोऱ्यांना काही शिस्तीमध्ये चालायची सवय नसते. ती भदाडाक फदाडाक 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 चालत असतात. तो शेतामध्ये पोहोचला. दिवसभर त्यानं शेतातलं काम पाहिलं. संध्याकाळी घरी येताना तीच तरुणी गोरी त्यानं बैलगाडीला जुंपली आणि गावाकडे निघाला. पण माझ्या ताई दादांनो, जसा तो गावाकडे निघाला, संध्याकाळी जेव्हा बैल गावाकडे सुटतात ना, तेव्हा त्यांच्यात नाकात वारं शिरल्यासारखं होतं, सुसाट पडतात. गाव जवळ आलं की बैल येण्यासारखी करतात. आपण शेतकरी आहोत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गाव जवळ आलं की बैल येण्यासारखी करणार. माहेरचं कोणी आलं
की आमचं महिला मंडळ वेड्यासारखं करणार आणि घरात पाहुणे आले की लेकरं उलट्याच उड्या मारणार. घरात पाहुणे आल्यानंतर लेकरांना नेमकं होतंय काय ते अजूनही कळालेलं नाही. ज्यांच्या घरात लहान लेकरं आहेत त्यांना हे रोज अनुभवाला असेल. अशी एरवी देवासारखी गप्प बसतील, पण पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारतात. त्याला आपण कोलांटी उडी म्हणतो ना, अशी ती अशा उलट्या उड्या मारतात. मी काय लेकरांच्या उडीच्या विरोधात नाहीये, मारू द्या लेकरांना उडी, पण आईजवळ उडी मारावी, वडिलांच्या जवळ उडी मारावी का पाहुण्याच्या थोबाडावर उडी मारत असतात. काही कट्टे पाहुण्याच्याच थोबाडावर उड्या मारतात, तिथंच गोंधळ घालतात. तर पाहुणे घरात आले की लेकरं येड्यासारखी करतात, गाव जवळ आलं की बैल सुसाट पळतात. तशी त्या गृहस्थाची ती बैल जोडी सुसाट पळायला लागली. बैल एवढी पळत होती की पळता पळता बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. गाडीवरचा ताबा सुटला. बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला. माणूस घाबरला. दिसल त्याला सांगायला लागला, दादा बाजूला सरका, हो दादा माझा बैलावरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, दादा बाजूला सरका, चाक पायावरनं जाईल, दुखापत होईल तुम्हाला, दादा सहकार्य करावं, बाजूला सरका. लोक खूप समजदार होती, रस्त्यावरनं बाजूला सरकली. पण लोक त्याला म्हणायला लागले, अरे ठीक आहे मी बाजूला सरकतो, पण एवढ्या वेगात गाडी निघाली, तू काहीतरी प्रयत्न कर त्या गाडीला थांबवण्याचा, त्या बैलांना थांबवण्याचा, ते गाडी हळूहळू चालवण्याचा. तो म्हणतो गाडी माझ्या ताब्यातच नाही राहिली. पण लोक त्याला म्हणायचे, भैया गाडीवाला, भैया गाडीवाला, गाडी धीरे 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 हाकरे. रस्त्यावरची माणसं म्हणत होती, दादा तुझी गाडी थोडी दमानं चालव. त्यांना सांगितलं बैलाच्या नाकात व्यसन राहिलेलं नाही आणि गाडीवर काही ताबा राहिलेला नाही. गाडी गावच्या वेशीत आली. लक्ष्मीबाई ढवळे त्यांना मागे बोलवत आहेत कोणीतरी. लक्ष्मीबाई ढवळे. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या ताई दादांनो, गाडी गावच्या वेशीत आली आणि वेशीत होते शांता काकू. नाव शांताबाई, पण थोडी सुद्धा तिच्याकडे शांतताच नाही. कधी कधी माणसाची नावं खूप छान असतात, पण नावासारखी माणसं जगतच नाही. नाव शूरसेन, उंदीर पाहिलं तरी घरात लपून बसतंय. एवढी विचित्र माणसं असतात. नाव दीपक, पण दीपकला दिवसा दिवा लावून पाहावं लागतं, एवढा काळा. नाव गंगाधर, महिनाभर आंघोळ नाही त्याला, बिना आंघोळीच गावात फिरतय. तसं नाव शांताबाई, शांताबाईकडे थोडी सुद्धा शांतता नाही. आपल्या गावात कोणी असेल तर ते सोडून. तर शांता काकू वेशीमध्ये होती. माणूस घाबरला. बरं सारं गाव घाबरत होतं, हे घाबरलं काही नवले. एवढा घाबरला माणूस त्या काकूला विनंती करायला लागला, काकू गाडीवर ताबा राहिलेला नाही, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, चाक पायावरून जाईल, दुखापत होईल, बाजूला सरका बरं काकू रस्त्यावरनं. काकूनं बाजूला जायचं ना, तर काकू म्हटली, नाही सरकणार बाजूला, रस्ता काय तुझ्या, रिकाम्या जागा तुम्हीच भरा, नाही सरकणार बाजूला. काकू रस्ता तुमचाच आहे हो, बाजूला सरका. बैलाच्या नाकात व्यसन नाही राहिलेली, तुटलीये, ताबा सुटलाय गाडीवरचा, चाक जर पायावरनं गेलं तर पाय मोडल तुमचा, दुखापत होईल तुम्हाला, व्हा बाजूला. नाही सरकली काकू बाजूला. गाडी भर आली, चाक काकूच्या पायावरनं गेलं, कडकन पाय मोडला. काकूनं दवाखान्यात जायचं ना, तर पोलीस स्टेशनमध्ये गेली. याच्यावर केस नोंदवली. केस कोर्टातून बोर्डावर. हे घरातच रडत बसला ना. याची बायको म्हटली, असं काय रडता, एक वकील लावा, केस लढवा, निर्दोष मुक्त व्हा, रडत बसायची काय गरज आहे त्याला. तो ते आलं एका वकिलाकडे, वकील साहेब 7 पिढ्याला कोर्ट कचेरी नाही, माहिती नाही, या बाईमुळे माझ्यावरती ही वेळ आली, माझा काहीच दोष नाही हो, हिला सांगत होतो रस्त्यावरनं बाजूला जा, पण हिनं ऐकलंच नाही. वकिलांना सांगितलं याच्यातलं काहीच बोलायचं नाही, मी जेवढं बोलल तेवढं जर तो बोलला
तर तू याच्यातून निर्दोष मुक्त होशील. वकील साहेब, तुम्ही सांगाल ते मी तुम्हाला देईल, पण मला याच्यातून बाहेर काढा. वकील म्हटले, या केसमधून बाहेर काढण्यासाठी मी जे सांगेल ते तुला बोलावं लागेल, आणि जे मी तुला सांगणार आहे त्या बोलण्यावर तुझा माझ्यावरती विश्वास असला पाहिजे. तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर मी सांगितलेलं ऐक. म्हणजे डोळे बंद करून तुमच्यावर विश्वास ठेवतो मी, सांगा मी काय करू. म्हणजे जेव्हा तू कटघरात उभं राहशील तुला हजारो प्रश्न विचारतील, प्रश्न हजारो असतील पण उत्तर एकच द्यायचं. काही जरी प्रश्न विचारला तरी म्हणायचं बुईंग. म्हणे बुईंग म्हटलं ना सुटल, हो म्हणे सुटताल तुम्ही. याला कटघरात उभं केलं. शांत काकू समोरच्या कटघरात जज साहेबवरती वकील आले. याला विचारलं, नाव काय तुमचं? हे म्हटलं बुईंग. याला शिकूनच ठेवलं होतं. आणि वकिलानं फक्त सांगितलं होतं, तुला जर माझ्यावर भरोसा ठेवायचा असेल तर कर, नाही तर आताच वापस जा. नाही, मग त्यानं तसं विश्वास ठेवून केलं. म्हणे वडिलांचं नाव भुईंग, आडनाव भुईंग, गाव भुईंग, वालशाचंच होतं पण भुईंग बोललं. भुईंग, तालुका भुईंग, जिल्हा भुईंग. या बाईला कसं लागलं? भुईंग. तुम्ही इथं कसे आलात? भुईंग. अरे चाललंय काय? भुईंग. काही जरी विचारलं तरी भुईंगच म्हणायचं. शांता काकूची तळपायाच्या मस्तकाला गेली. काकू म्हटली, जज साहेब मुर्दा आज भुईंग भुईंगच करायला लागलाय. काल जोरात म्हणत होता काकू, बाजूला सारखा बाजूला सारखा. बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक पायावरनं जाईल, दुखापत होईल, बाजूला सारखा. पण मीच त्याला म्हटले, रस्ता काय तुझ्या? हे कुणी कुणाला सांगितलं? काकूनं जज साहेबांना सांगितलं की हे सांगत होतं पण मी बाजूला गेली. नाही, साहेबांच्या लक्षात आलं दोषी ही बाई आहे, बाबाचा काही दोष नाही. धरलं तिला आणि टाकलं कस्टडीमध्ये. ह्याला निर्दोष मुक्त केलं. हे नरनर करत घरी आलं, उड्या मारतच आलं घरी. घरी आल्यानंतर बायकोला म्हणतं, अगोदर कुरडई पापड भजे कर. त्यानं कुरडई पापड भजे केले. यानं 10 भजे तोंडात भरले. ते चघळून आतमध्ये ढकलायचे. वकील दारात हजर. ओ ग्रहस्थ, तुम्हाला निर्दोष मुक्त केलं, माझे पैसे द्यायचे सोडून घरी येऊन भजे खाता, माझ्या पैशाचं काय? ते म्हटलं बुईंग. पैसे तर दिलेच नाही पण काय म्हटलं? बुईंग. कीर्तन झाल्यानंतर पोटे काका मला बुईंग करू नका म्हणजे झालं. तसं काही करणार नाहीत. हा, विनोद केला मी फक्त. पोटे काकांनी आमच्या भागात ड्युटी केलेली आहे बँकेमध्ये ना. हा, तर मला दृष्टांतातून एकच सांगायचं, व्यवहारामध्ये आपण विश्वास ठेवतो तर आपली छोटी मोठी कामं होतात. हाच विश्वास आपण संतांच्या चरणावर जर ठेवला तर आपलं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. वनात राहणाऱ्या भिल्लाच्या एका मुलीनं, भिल्लाची मुलगी होती ती, तिच्या घराला देवघर नाही, ग्रंथ नाही, पंथ नाही, काहीच नाही. उठायचं, जंगलातली शिकार करायची, जगायचं, असं त्यांचं जीवन. पण काय तिच्या जीवनामध्ये भगवत कृपा झाली, तिच्या लग्नाचं प्लॅनिंग चाललं. लग्नाच्या अगोदरच बकऱ्यांची दावण आणि मद्याचे डेरे. दचकली ती, कारण आजपर्यंत तिनं असलं काही पाहिलंच नव्हतं. कमी वयातली पोरती. विचारलं बापाला, बाबा ही बकऱ्यांची दावण आणि मद्याचे डेरे कशासाठी? आजपर्यंत आपल्या दारात असल्या कधी वस्तू पाहिल्या नाही. बाळा, उद्या तुझं लग्न आहे आणि तुझ्या लग्नासाठी ह्या बकऱ्यांचं मांस पाहुण्यांना खाऊ घालायचं आणि मद्य प्यायला द्यायचं. बापरे बाप, बाबा माझ्या लग्नासाठी एवढे सगळे बकरे मारणार? बरं, बकरा एक नाही 1000 बकरे होते. 1000 बकरे मारल्यानंतर एक बैल मारल्याचं पाप लागतंय. 1000 बैल मारल्यानंतर एक गाय कापल्याचं पाप लागतं. 100 गायीची हत्या केल्यानंतर एक स्त्री भ्रूण हत्या केल्याचं पाप लागतंय. एवढी स्त्रीची हत्या करणं महाघातक आहे. बकऱ्यांची दावण पाहिली आणि तिला कळालं की आपल्या लग्नासाठी हे सगळे मरणार आहेत. घाबरली ती एवढी आणि रात्रीतून तिनं घर सोडलं आणि जंगलात मेलेल्या उंटाच्या पोटाजवळ येऊन बसली. थोडासा विचार करा, घरात धान्याच्या पोताखाली जर उंदीर मरून सडला तर घरात जेवण गोड लागतं का? किती छोटा असतो उंदीर. खरंच तुम्ही जिथं पोते आहेत त्याच्या बाजूला ताट घेऊन जेवण करताल? खरं बोला, तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. जेवण जाईल तुम्हाला? नाही जाणार आपल्याला जेवण.
उंदराच्या धान्याच्या पोताखाली छोटासा उंदीर मरून पडला सडला तर त्याच्याजवळ आपल्याला जेवण करावं वाटत नाही. रस्त्याने निघालो, कुणाची बकरी काय एखादं जनावर मरून पडलं असेल, कुत्रा वगैरे रस्त्याच्या कडेला, तर तिथून जाताना माणसाला चिडचिड होते. 3 दिवस मेलेल्या उंटाच्या पोटाजवळ राहणं सोपं आहे का? पण 3 दिवस राहिले ते कशासाठी? जिवंत पशूंचा जीव वाचवायचा होता हो तिला. 1 दिवस नाही, 1 तास नाही, 1 मिनिट नाही, कंप्लीट 3 दिवस ती तिथे राहिली. शोधून शोधून वापस गेले. सगळ्या जंगलाला पायाखाली घातलं, फक्त त्या उंटाजवळ येत नव्हते. का? तिथे माणूस थांबूच शकत नाही. घाणेरड्या वासाजवळ कोण थांबणार आहे? 3 दिवस चक्कर मारून तेवढी जागा सोडायची आणि सारा जंगल तपासायचे आणि वापस जायचे. आता वैतागून गेले. मेली असेल असं वाटलं, विषय सोडून दिला. पण या माऊलीनं एका झाडावर घर केलं स्वतःचं. घर म्हणजे झाडावर राहू लागली ते. त्या झाडावरून एक दिवस त्यानं पाहिलं खाली भगव्या कपड्यातले काही संत जात आहे. तिच्या मनात असा एक भाव निर्माण झाला की हे कोणीतरी पुण्यवान माणसं आहेत आणि यांची आपण सेवा करावी. जेव्हा सात्विक पुण्यवान माणसं आपल्या नजरेसमोर येतात किंवा त्यांचं दर्शन आपल्याला होतं ना, तेव्हा आपल्या अंतःकरणात सात्विक भाव निर्माण होत असतात. चांगल्या भावना निर्माण होतात आपल्या मनामध्ये. सज्जनाला पाहून, एखाद्या सत्पुरुषाला पाहून आपल्या अंतःकरणामध्ये सात्विकता निर्माण होत असेल तर समजावं त्या संताच्या सात्विकतेचा तो प्रभाव आहे. फुलाच्या आजूबाजूला आपण जर फिरायला लागलो तर आपल्याला जसा सुगंध येतो, तसं संतांच्या त्या तपश्चर्येचा तो प्रभाव असतो. आपल्या मनामध्ये सुद्धा चांगले भाव निर्माण होतात. तिची इच्छा झाली की आपण सेवा करू. काय सेवा करणार ती, तिला काही कळतच नव्हतं. तिच्या मनात आलं या रस्त्यावर खूप काटेन खूप खडे आहेत, ते वेचून घेऊ. न सांगता गुपचूप रस्त्यावरचे काटे, रस्त्यावरचे खडे संतांच्या पायाला टोचू नयेत याच्यासाठी तिनं ते न सांगता खडे उचलले. लक्षात घ्या, आता लोकांच्या रस्त्यातले काटे वेचणारापेक्षा काटे पेरणाऱ्यांची संख्या जास्त झाली. पहा, आज लोक अन्न खाऊ घालणाऱ्यापेक्षा अन्नात विष कालवणारे जास्त आहेत. आज जगामध्ये कुणाची इमारत उभी करण्यासाठी मदत करणाऱ्यापेक्षा त्या झोपडीला आग लावणारे जास्त आहेत. कोणी जखमेवरती मलम लावणारे कमी, पण त्या जखमेवर मीठ चोळणाऱ्यांची संख्या जास्त झालेली आहे. कुणाचं लग्न जुळवायला कमी लोक असतात, पण मोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एक सुंदर गीत आहे, ते तुमच्या माझ्या सगळ्यांना दिशा दाखवण्यासाठी आहे. जीवनात एवढं छान जगा. बन न सको भगवान अगर तुम, कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना ना सको तो पापों में पग मत भरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. फूल नाही होता आलं तर कुणाच्या
वाटेतले काटे पण आपण कधी व्हायचं नाही. 3 संतांच्या रस्त्यातले काटे वेचून घेतले, खडे वेचून घेतले, जे टोकदार खडे होते ते उचलले. संतालाही प्रश्न पडला, एवढ्या दिवसापासून आपल्या रस्त्यातले काटे कोण वेचतंय, कळतच नव्हतं. एक दिवस अचानक पकडली. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जर शोध घ्यायचा असेल, तुमच्या हाताखाली एक 20 लोक कामगार असतील, तुम्ही एखाद्या कारखान्याला चालवणारी माणसं असताल, किंवा तुमचं एखादं काही ऑफिस असेल आणि त्याच्यात तुमच्या हाताखाली एक 100 माणसं कामाला असतील, तर ज्या वेळेमध्ये काम चालू करतात ना, त्यावेळेत तुम्ही कधीच जायचं नाही तपासायला. वेळ चुकवून तुम्ही जायचं, म्हणजे काम चुकार माणसं सापडतात त्यावेळेला. सकाळी रोज तुम्ही 10 वाजता जात असाल, सगळे कामगार व्यवस्थित काम करतायत का नाही. सकाळी 10 वाजता रोज चक्कर मारत असाल तर एक दिवस दुपारी 1 वाजता जा, एखाद्या दिवस दुपारी 3 वाजता जा. म्हणजे काम चुकार लोकांचा कामावर चुकारपणा लक्षात येतो, ते पकडल्या जातात. संत रोज कोण आपली वाट झाडून काढतंय कळत नव्हतं. एक दिवस अचानक अवेळी ते सरोवरावर निघाले, तर रस्ता झाडणारी एक आकृती दिसली. दरडावून विचारलं तिला, कोण आहेस तू. पहा, हे मी दृष्टांत सांगायला लागल्यापासून नाव नाही सांगितलं तुम्हाला. सांगा बरं तुम्ही मला नाव. दरडावून विचारलं संतानं, कोण आहेस तू. काय नाव आहे तिचं. झोपल्या का काय. वालसा, हे डोक्यात चाललंय का डोक्यावरून चाललंय. नाव सांगता येईल का तुम्हाला. भिल्लाची मुलगी होती ती. शबरी का. काय वाटतंय तुम्हाला. काय नाव होतं तिचं. रस्ता झाडायची, देव तिला भेटायला आला पहा नंतर. नाव काय तिचं. का घाबरले तुम्ही एवढे. बोला ना मोकळ्या मनानं. नाव काय तिचं. नाही, विचार करून सांगा मला. रस्ता झाडत होती, भिल्लाची पोरगी होती, उंटाच्या पोटाजवळ राहिली 3 दिवस. तिचं नाव तिचं नाव शबरीच आहे. पण मी तुमचा विश्वास तपासत होते, तुमच्या उत्तरावर विश्वास आहे की नाही. शबरी, शबरी, एवढा दिवस कोण रस्ता झाडतंय. मीच झाडते बाबा. का सांगितलं नाही आतापर्यंत. भीती वाटली बाबा तुमची. मी भिल्ल जाती जन्माला आलेली, माझी सेवा स्वीकारताल का नाही. संत काय बोलले. शबरी, तू भिल्ल जाती जन्माला आली म्हणून तुला वाटते की तुझी सेवा स्वीकाराल का नाही, आम्ही स्वीकारतोल का नाही. पण एक गोष्ट सांग बरं मला. कुठं जन्माला यायचं, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणाच्या घरात, श्रीमंताच्या का गरीबाच्या, ज्ञानाच्या का निर्बुद्ध लोकांच्या, कुठं जन्माला यायचं ही गोष्ट काय तुमच्या माझ्या हातात आहे. तुम्ही तरी सांगा मला. कुठं जन्माला यायचं ही काही गोष्ट आपल्या हातात आहे का. नाही. जन्माला कुठं यायचं ही गोष्ट जर तुमच्या माझ्या हातात असती ना, तर सगळीच माणसं श्रीमंताच्या घरात जन्माला आली असती, गरीबाच्या घरी कोणीही जन्माला आलं नसतं. पण परमेश्वराने ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात ठेवली नाही. जन्माला कुठे यायचं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही, पण जिथे जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं ही गोष्ट मात्र तुमच्या माझ्या हातात आहे. छत्रपती शिवाजी महाराज सरदाराचं पोर, ते काही राजवंशात नाही जन्माला आलेले, सरदाराचं पोर, पण स्वतः मधली कुवत ओळखली, स्वतःला विकसित केलं, गोरगरीब लोकांचं दुःख जाणलं, त्यांची तळतळ हळहळ जाणली. 150 वर्षाची गुलामगिरी चालत आलेली होती. मा साहेबानं लेकराला असं घडवलं आणि त्या लेकरानं अशी क्रांती केली की आज छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक गाव काय, तालुका काय, जिल्हा काय, वाडी वस्ती खेडोपाडी महाराजांचे पुतळे उभे राहिलेले आहेत. आज आपल्या गळ्यामध्ये माळ, गळ्यात टाळ, भाडावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी. कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती मिळाले पहिले.
गुलामगिरी करणारे खूप होते, आपल्याच लोकांना आसुडानं मारणारे खूप होते, आपल्याच लोकांचं शोषण करून त्यांच्यावरती राज्य गाजवणारे खूप होते, पण गोर गरीब माणसाची तळमळ जाणणारं कोणी नव्हतं. गोर गरीब माणसाच्या मनाला जागं केलं, बोलतं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि शेवटच्या श्वासापर्यंत हा राजा असा स्वाभिमानानं जगला की या राजानं सुद्धा गुडघे टेकवले नाही दुश्मनांच्या समोर, दृष्टांच्या समोर. आणि या राजाच्या लेकरानं बलिदान दिलं पण कोणासमोर झुकला नाही. म्हणून आज जनमानसामध्ये, आसमंतामध्ये या दोन छत्रपतींचा जय जयकार, त्यांच्या गौरवाचा काय म्हणतात ना की एल्गार सगळीकडे घुमतोय. आणि आता पहा, आपण काही काही बारीक गोष्टींचा विचार करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो घोडा आहे आजही पुतळ्यात पहा, म्हणजे पुतळा उभा केल्यानंतर पहा, तो घोडा ना असा तयारीतच आहे. त्या घोड्याचा एक पाय उंच आहे आणि एक पाय जमिनीला टेकलेला आहे. येत आहे का चित्र डोळ्यासमोर? छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडा एक पाय उंच, एक पाय जमिनीला टेकलेला, किंवा तोही थोडासा हवेत असल्यासारखा आहे. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरचा एक राजा, महाराणा प्रताप यांच्या पण पुतळ्याकडे आता आपल्या महाराष्ट्रात जास्त नाही आहेत, पण तुम्ही मोबाईलवरती पाहू शकता सर्च करून. त्यांच्या घोड्याचे जे दोन्ही पाय उंच आहेत पहा, महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे. झाशीची राणी ज्या घोड्यावर बसलेली आहे त्याचे सुद्धा पाय उंच आहेत. कधी विचार केला आपण? झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रतापजी, छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या घोड्यावर बसलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या घोड्यांचे पाय असे उंच आहेत या युगपुरुषांचे. तर याचा अर्थ असा आहे, हे राजेच असे होऊन गेले, महाराणीच अशी एक राणी होऊन गेली की त्यांनी तर गुडघे टेकवलेच नाही, पण त्यांच्या घोड्याने सुद्धा कोणासमोर गुडघे टेकवले. म्हणून पाय उंच आहेत त्यांचे. स्वाभिमानाने जगलेली माणसं आहेत ही सगळी. पण यांचा स्वाभिमान जिवंत का राहिला? तर यांनी गोरगरीब माणसाच्या मनाचा विचार केला. सांगायचं एवढंच आहे मला, जन्माला कुठे यायचं हे तुमच्या माझ्या हातात नाही, पण जिथं जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा लोकांच्या मनावर उमटवणं, ही गोष्ट मात्र आपल्या हातात आहे. शबरी, तुझी जात आमच्यासाठी महत्वाची नाही, तुझा भाव महत्वाचा आहे. तिला राहायला जागा दिली थोडीशी, तिचं पवित्र मन. एक दिवस गुरुनं सांगितलं, शबरी आता मी वैकुंठाला चाललोय, पण एक दिवस तुझी भक्ती पाहून जगाचा बाप येईल आणि तुला दर्शन देईल. तुला देवाकडे जायची गरज पडणार नाही, देवच तुझ्याकडे चालत येईल सांगितलंय. आणि तिनं गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवलाय. रात्रंदिवस भजन करत राहिली. जय श्रीराम, जय 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 श्रीराम, जय श्रीराम, जय 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 श्रीराम, 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 जय श्रीराम, जय 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 श्रीराम, जय श्रीराम, जय 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 श्रीराम. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस मन में, राम दरस की आस मन में. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम रस राम रस की आस है मन में. रात्रंदिवस वाट पाहिली आणि तिच्या विश्वासाला फळ लागलं. देव तिच्याकडे चालत आला. संतांचे शब्द खरे झाले म्हणून संतांची पायी हा माझा
विश्वास आणि संतांच्या चरणावर विश्वास ठेवला रे ठेवला की आपलं कोटी कल्याण होतंय. सर्व भावे दास झालो त्यांचा. ते काय करतात? तीची माझी हित करीती सकळ. संत आपलं कल्याण करतात. आता अभंगाचं दुसरं चरण. तीची माझी हित करीते सकळ. तेची माझी हित करीते सकळ. तेच माझे करते सकळ. तेच माझे करते सकळ. तेची माझी हित करीते सकळ. तेची माझी हित करीते सकळ. तेच माझे करते सकळ. तेच माझे करते सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. 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 तेची माझी हित करीते सकळ. तेची माझी हित करीते सकळ. तेच माझे करते सकळ. तेच माझे करते तेची माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. 11 वाजले तर 10 मिनिटामध्ये कीर्तन पूर्ण करू आपण. संत लक्षात घ्या, संतांच्या संगतीमध्ये गेलो, संतांची सेवा केली, संत सहवासात आपण राहिलो की संतांच्या कृपेनं आपलं कल्याण होतं. कधी कधी काही लोकांचा एक प्रश्न असतो की संतांना शरण गेल्यानंतर आमचं कल्याण होतं, पण आम्ही संत शोधायचे कुठे? संत शोधायला जाऊच नका. वैष्णव अलंकारानं जे सजलेले आहेत त्यांच्यातले गुणदोष न पाहताही जर आपण आपल्याकडनं त्यांची सेवा घडली ना तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून एक उदाहरण सांगते. धनपाल नावाचे एक श्रीमंत व्यक्ती होते, पण लग्न करत नव्हते. का? म्हणे माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या प्रपंचात मला अशी पत्नी पाहिजे. मी जर देवपूजेला बसलो तर तिनं पाणी आणून दिलं पाहिजे. मी देवाला स्नान घालायला लागलो तर तिनं चंदन उगाळलं पाहिजे. मी देवाला तिलक लावायला लागलो तर तिनं वस्त्रमाळ बनवली पाहिजे. आणि मी देवाला नैवेद्य दाखवू लागलो तर तिनं घंटा वाजवली पाहिजे. अशी पत्नी पाहिजे माझ्या कुटुंबामध्ये. धनपालजीची ती अट होती. एक दिवस मित्र आले, म्हणजे धनपाल अशी एक मुलगी आहे, ती म्हणती जो रोज 1000 वारकऱ्यांना, साधू संतांना, देव ब्राह्मणांना जीव घालून मी त्याच्यासोबतच लग्न करणार. धनपाल म्हटले ही तर माझ्याहीपेक्षा जास्त परमार्थिक आहे. आता हिच्यासोबत पत्रिका जुळते का नाही ते सुद्धा पाहायचं नाही, लग्न करायचं. धनपालजीचं लग्न झालं त्या मुलीसोबत. लग्न झाल्यानंतर 2 दिवसानंतरच लगे धनपालजी बोलले, ज्या अटीवर तुला माझी लक्ष्मी बनवलंय ती अट आता मी पूर्ण करतोय. तो स्वयंपाक बनव, मी वारकऱ्यांना जेवणासाठी बोलावतो. वारकरी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. गळ्यामध्ये तुलसीमाला धारण केलेले, तिलक लावलेले असे ते वारकरी. देव ब्राह्मण गोरगरीब माणसं 1000 लोकांना निमंत्रण दिलं. जेवायला वाढलं, दक्षिणा देऊन पाठवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेवायला बोलावलं. त्यांची पत्नी अन्न तयार करायला, प्रसाद बनवायला आणि हे वारकरी बोलवायला. पोटभर जीव घालायचे.
मग जेवण भेटण्यासाठी काही काही माळा पण गळ्यात घालून यायचे, जेवण भेटतंय म्हणून, दक्षिणा मिळते म्हणून काही मोठे मोठे टिळे पण लावून यायचे, सगळ्यांना जीव घालायचे. मग कधी 1100 लोक जेवायला यायचे, कधी 1200 यायचे, कधी 1500 लोक यायचे. बरं आता आपण 10 लोकांना निमंत्रण दिलं आणि त्या 10वर जर 2 फ्री आले ॲडव्हान्समध्ये, तर आपण काय म्हणतो का जेवायला बसू नका, तुम्हाला काही निमंत्रण आहे चल जा, असं म्हणत नाही आपण. आपण म्हणतो बाबा तुकडा खा, घासभर खा, पण खा, तसं काही जाऊ नको. मग कधी 1500 लोक जेवायचे. संतांना एवढं जीव घातलं धनपालजीनं की त्यांच्या जवळचं सगळं धन संपलं. धनपालजीच्या लक्षात आलं आपल्याजवळ आता धनच नाही राहिलं. संतांना जीव कसं घालायचं, मग त्यांनी उसनवारी आणली. उसनं मागितलं, तांदूळ, गहू, तेल, मीठ, मिरची. उसनवारी आणलं. 6 महिने लोकांनी उसनं दिलं. 6 महिन्यानंतर जेव्हा लोक उसनवारी मागायला लागले तेव्हा धनपालजी देऊ नाही शकले. लोकांच्या लक्षात आलं धनपाल राहिले नाही. आता धनपालजीला कोणी मदत करू नका, कोणी मदत करेना. संतांना कसं जीव घालायचं हा प्रश्न पडला धनपालजीला. संतांना जीव घालण्यासाठी धनपालजीनं धान्याची चोरी चालू केली. लोकांच्या घरातलं धान्य चोरायचे, संतांना जीव घालायचे. लोक सावध झाली, धान्य चोरता येईना धनपालजीला. मग धनपालजीनं अशा घरी चोरी चालू केली की जी माणसं कधीच कीर्तनाला येत नाहीत, त्यांच्या घरचं धान्य चोरायचे आणि संतांना जीव घालायचे. ती पण लोक सावध झाली. काय करावं. धनपालजी विचार करतायत, माझ्याकडे संत येतात जेवायला, मी त्यांना काही जीव घालू शकत नाही. जर दारातून संत उपवाशी गेले तर माझ्या पत्नीला दिलेला शब्द आता माझ्याकडनं कसा पूर्ण होणार. संतांना जीव घालण्यासाठी धनपालजीनं वाटमारी चालू केली. संतांना जीव घालण्यासाठी धनपालजी वाटमारी करतात. रस्त्यात येणाऱ्या लोकांना लुटतायत, त्यांच्या जवळचं धन काढून घेतायत, संतांना जीव घालतायत. माझ्या ताई दादांनो, ज्या वाटेवर धनपालजी वाटमारी करत होते त्या वाटेचा एवढा बोबाटा झाला की त्या वाटेवर सुद्धा कोणी वाटसरू येईना. 2 दिवस पुरेल एवढी सामुग्री होती. 2 दिवसापासून धनपालजीनं घर सोडलेलं होतं आणि धनपालजी 2 दिवसापासून जंगलामध्ये जाऊन बसलेले होते. माझ्या ताई दादांनो, धनपालजी जंगलामध्ये जाऊन बसलेले आहेत. त्यांना वाटतं कोणीतरी वाटसरू येईल, मी त्याच्याजवळचं धन लुटल, घरातल्या संतांना जीव घालल. पण आज संत उपवाशी घरामध्ये होते, पण त्यांना खाऊ घालण्यासाठी काहीही नव्हतं. धनपालजीचा जीव व्याकुळ झाला, कासावीस झाला. काय करू सुचना, रिकामं तोंड घेऊन वापस जाऊ शकत नाही. देवाला प्रार्थना करायला लागले, देवा फक्त आजचा दिवस संतांना जीव घालल एवढी तू व्यवस्था लावून दे. उद्या हा धनपाल जगात राहणार नाही किंवा लोकांना सांगल माझ्याकडे आता जेवायला येऊ नका, माझ्या पत्नीची मी माफी मागल. फक्त आज दारातल्या संतांना जीव घालण्याची व्यवस्था लावून दे. आज जर संत दारातून उपवाशी गेले तर एवढ्या दिवसाचं पुण्य वाया जाईल, केलेली सेवा व्यर्थ वायाला जाईल. पण दुपार झाली तरी कोणी वाटेवर वाटसरू येईना. धनपालजी म्हटले आता आशा संपली. जंगलातली लाकडं जमा केली, चिता पेटवली, देवाला प्रार्थना केली, देवा या चितेला 3 चक्कर मारेपर्यंत जर कोणी आलं तर हा धनपाल जगात, अन्यथा हा धनपाल गेला. देवाची प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. प्रार्थना केली. धनपालजीनं पहिली प्रदक्षिणा चालू केली आणि विटेवरच्या मालकानं वीट सोडली. एवढं देवानं अंगावर सोनं घातलं. रुक्माईने विचारलं, देवा कुठं निघालात? म्हणे माझ्या मित्राला भक्ताला भेटायला चाललोय. रुक्माई म्हटल्या मला पण येऊ द्या. रुक्माई पण अंगावर भरपूर सोनं घाल. रुक्माईनं पण अंगावर सोनं घातलं, देवानं अंगावर सोनं घातलं. त्या दोघांनी शेठजीच आणि शेठाणीचं रूप धारण केलं. म्हातारं रूप धारण करून धनपालजी ज्या रस्त्यावरती होते तिथे आले. धनपालजी चितेवर उडी घ्यायला आणि छुम छुम आवाज यायला एकच झाला. छुम छुम आवाज आला. धनपालजीनं वळून पाहिलं तर लख प्रकाश पडला.
एवढं सोनं अंगावरती होतं. धनपालजी म्हटले, देवा भगवान तू देत आहे तो छप्पर फाड के देत आहे. तुला एका दिवसाची व्यवस्था मागितली, तू तर 10 वर्षाची सोय लावली. अजून 10 वर्ष मी संतांना जीव घालल, एवढं धन यांच्या अंगावरती आहे. धनपालजी पळत गेले. शेठजी हरे कृष्ण हरे राम. शेठजी म्हटले, अजिबात हरे कृष्ण हरे राम म्हणू नको, देवाचं माझं जमत नाही. देवच होता पण धनपालजीला म्हणतो नाव घेऊ नको देवाचं. धनपालजी म्हटले, काही हरकत नाही. लक्षात घ्या, कधी कधी आपले पण भक्तीची परीक्षा घेण्याकरता असे प्रसंग उभे राहतात. बरं सावध राहत जा. काही लोक पंढरपूरच्या वारीला आषाढी सोहळ्यात गेले का त्यांना खूप ते वातावरण आवडतं, गळ्यात माळ घालतात. हे मोसम मधले वारकरी असतात. तिकडे गेले की गळ्यात माळा घालतात, गावच्या जत्रेला टेन्शन मध्ये येतात. गावात जत्रा आली की त्यांना असं वाटतं ही गळ्यात तुटून तरी पडावी, कुठं तरी अडकावी, तरी पाण्यात तरी वाहून जावी. नाना प्रयत्न असतात मग त्यांची माळ गळ्यातली निघण्यासाठी. म्हणून कधी कधी आपल्या समोर परीक्षा घेण्यासाठी असे प्रसंग उभे राहतात. धनपालजी निस्सिम भक्त आहेत पण जगाचा बाप म्हणतो देवाचं नाव घेऊ नको, देवाचं माझं जमत नाही. ठीक आहे शेठजी, काय सेवा करू? म्हणे या पलीकडच्या गावात आम्हाला जायचंय, पण या जंगलामध्ये धनपाल नावाचा एक डाकू आहे, त्याची नजर चुकून आम्हाला पलीकडे सोड. तू जर आम्हाला मदत केली तर तुला 5 सोन्याच्या मोहरा देईल. धनपालजी म्हणतात, ठीक आहे शेठजी, मला माहिती आहे तो धनपाल नावाचा डाकू, माझ्या मागे चला, तुम्हाला पलीकडे सोडतो. धनपालच्याच मागे देव गेलाय. आता देवाला काही कळत नाही का हाच धनपाल आहे म्हणून. भगवान त्यांच्या मागे गेले. किर जंगलात गेल्यानंतर धनपालजीनं हाताच्या बाया मागे सारल्या आणि धनपालजी म्हटले, शेठजी थांबा. शेठजी म्हणतात, काय झालं काय झालं काय? याच देहाला धनपाल म्हणतात. अरे बाप रे बाप, असा घाम फुटला देवाला. दर अंग थर 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 कापायला लागलं. बोलता येईना. तू धनपाल? हो म्हणे, मीच धनपाल आहे. धनपाल, तुला काय पाहिजे ते देतो पण मारू नको. ठीक आहे, सगळ्या अंगावरचं सोनं काढ. सगळं सोनं दिलं देवाला. रुक्माईच्या गळ्यात फक्त काळे म्हणे. भगवान म्हणतात, धनपाल आता येऊ का? आणि भगवान असले घाबरले, रुक्माई हसायला लागल्या. रुक्माई म्हणतात, मोठे मोठे राक्षस समोर आले तेव्हा नाही एवढे घाबरले, का आता नाटक करता घाबरायचं? भगवंतानं कोपरा मारला, रुक्माई तू पण नाटक कर. रुक्माई पण नाटक करतात घाबरायचं. आता येऊ का धनपाल, आम्ही येऊ का? थांब. डोळ्याचा चष्मा दे, त्याला सोन्याची दांडी दिला. आता येऊ का? पायातला जोडा दे, त्याला सोन्याचा आकडा आहे दिला. हातातली छडी दे, त्याला सोन्याची घुंगरं आहेत. काही गरज होते की एवढं सोनं लावून अंगाला निघायची? सगळं देऊन टाकलं. धनपाल आता येऊ का? थांब. तुझ्या करांगोळीमध्ये एक अंगठी फसलेली ती दे. धनपाल ते निघत नाही, ती फसलेली. धनपाल म्हटला, अंगठी तर सोडणारच नाही, कारण त्याच्यामध्ये कमीत कमी संतांचं 2 दिवसाचं जीवन होईल. अंगठी काही सोडू शकत नाही. तो हरे कृष्ण हरे राम बोलला असता तर कधी सोडला पण असता, पण तो देवाचं नाव सुद्धा नाही घेतलं, तुला सोडणारच नाही. दाखव तुझी करांगोळी. देवान दाखवली. धनपालजीनं सुरी काढली आणि धनपालजी म्हटले, बघ असंही तुला या करंगोळीची काही गरजच नाही. सुरी बोटाला लावणार, भगवान प्रगट झाले. पंढरीनाथ भगवान की जय. लख प्रकाश पडला. धनपालजीच्या डोळ्याला अश्रू लागले. धनपालजीला काय बोलावं ते सुचना. धनपालजी गोंधळून गेले. देवाला म्हणतात, देवा माझ्या रस्त्यामध्ये मी तुमचं बोट कापायला निघालो होतो. देवा मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली देवा. पण एकच होती आशा की संतांना जीव घालण्यासाठी मला वाटस्वरूप हवा होता. देवा माझ्यासाठी काहीच नाही केलं. गडबडा लोळायला लागले धनपाल, पाया पडायला लागले. भगवंतानं सांगितलं, धनपाल मान्य आहे मला तू चोऱ्या केला, पण चोरी करून तू घर नाही बांधलं. केल्या तो चोऱ्या, बायकोला दागिने नाही घेतले, केल्या तो चोऱ्या, प्रॉपर्टी नाही वाढवली. चोरी केली पण त्यातून तो संतांना जीव घातलंस. याचं फळ आज मी तुझ्यासमोर उभा आहे धनपाल, तुझी शुद्ध सेवा पाहून. अरे अशा लोकांच्या घरातलं चोरलं जे कधीच कथा कीर्तनाला येत नाही, अशाही पाप्यांच्या खात्यामध्ये तो पुण्य जमा केलं. धनपाल तू म्हणतोयस की 10 वर्ष पुरेल एवढं धन आहे. 10 वर्ष नाही, जोपर्यंत या पृथ्वीवर तू जिवंत आहेस तोपर्यंत हे धन तुला पुरेल संत सेवा करण्यासाठी. आजपासून तुला चोरी करण्याची गरज नाही. धनपालला देव म्हणतात, आता धनपाल येऊ का? धनपालना विनंती केली, देवा ज्या माझ्या पत्नीमुळे मला संत सेवा करायची सवय लागली त्या पत्नीला दर्शन द्या. धनपालच्या पत्नीला पण देवानं दर्शन दिलं आणि त्यांना कोटी कल्याणाचा आशीर्वाद दिला. दृष्टांत संपला.
संतांची परीक्षाही न घेता संत सेवा जे करतात, वारकऱ्यांची सेवा करतात, गोरगरीब दीन दुबळ्यांना भुकीजल्यांना जे अन्न देतात, भगवान त्यांचा ऋणी होतो. तीची माझी हित करीती सकळ आणि जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख. याच्यासाठी तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा नियोजित वेळेपेक्षा मी तुमची 15 मिनिटं जास्त घेतली. वयस्कर माणसं समोर आहेत, कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला झोपेचाही त्रास असतो. माझ्यामुळे त्रास झाला असेल, क्षमा असावी. जेवढं पचेल, समजेल, उमजेल असं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात काही अपशब्द गेले असतील, क्षमा असावी. कीर्तन आता मी पूर्ण करते, त्याच्या अगोदर उद्याच्या पण सूचना द्यायच्या आहेत. उद्याची सूचना ऐकल्याशिवाय ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं आहे, ज्यांनी काही दान दिलेलं आहे, त्यांचा गौरव या व्यासपीठावरनं झाल्याशिवाय कुणी उठायचं नाही. सगळ्यांनी कोण कोण दाते मंडळी आहेत त्यांचं कौतुक या व्यासपीठावरनं 5 मिनिटामध्ये होईल. तर ते झाल्याशिवाय कोणी उठू नका. त्याच्या अगोदर एकच गोष्ट ऐका. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा या गावी आपण 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान सद्गुरू कल्याण स्वामी संस्थांचा जीर्णोद्धार करत आहोत. त्या संस्थांच्या अंतर्गत मागच्या 16 वर्षापासून मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था तिथे चालवत आहोत. 16 वर्षापासून मुलींना कीर्तनकार, कथाकार, गायक, मृदंगवादक घडवण्याचं सेवा कार्य चालू आहे. आज महाराष्ट्रभरामध्ये त्या संस्थेतून खूप मुली कीर्तनकार, खूप मुली कथाकार, 18 पुराणांच्या कथा करतात मुली. कथाकार राधिकासारख्या खूप मुली गायन करतात. लहान आहे ती, 7वीच्या वर्गात आहे आत्ताशी. लहान मुली एवढं गायन करतात, मोठ्या मुली खूप जबाबदारीनं गातात, 18 पुराणांच्या कथा करतात. मुली पखवाज वाजवतात आपल्या संस्थेतल्या. आधुनिक वाद्यसुद्धा त्यांना शिकवल्या जातात. मुलींना घडवणारी ती खूप सुंदर संस्था, त्या संस्थेला आपण चालवतो. महाराष्ट्रभरातली लेकरं आहेत. बस त्या संस्थांचा जीर्णोद्धार व्हावा आणि त्या संस्थांच्या विकासातून गोरगरीब लेकरांचं त्यांना तिथे आश्रय मिळावा, की तिथे ज्ञान घेण्यासाठी एक व्यवस्था. तर त्या संस्थांच्या बांधकामासाठी महाराष्ट्रभरातून लोक मदत करतात. त्या संस्थांसाठी कुठली राजकीय शासकीय मदत नाही. जिथे आम्ही कथेला, कीर्तनाला जाऊ तिथे लोकांना विनंती करतो की देवस्थानच्या बांधकामासाठी आम्हाला सहकार्य करा. लोक मदत करतात. आज तुम्हा सर्व भाविकांना माझी विनंती आहे, तुम्ही मला यूट्यूबला पाहता, टी व्हीला पाहता, आज प्रत्यक्षात आम्ही तुमच्या समोर आहोत. कल्याण स्वामी संस्थांच्या विकासासाठी महाराष्ट्र मदत करतोय. तर आपणही तुम्हाला जे जमेल ते सुंदर सहकार्य करावं. काही लोक म्हणतील बीड जिल्ह्यातल्या त्या संस्थेसाठी आम्ही मदत करायचं काय कारण? त्या संस्थेमध्ये महाराष्ट्रभरातली लेकरं शिकायला आहेत. आपल्याही जिल्ह्यातली, तालुक्यातली खूप लेकरं आहेत तिथे कथा कीर्तन शिकण्यासाठी. तिथं मुली कथा कीर्तन शिकल्या, महाराष्ट्रभरामध्ये ज्ञानोबा तुकोबारायचा प्रचार करायला लागल्या किंवा त्या व्यासपीठावरनं करतात. त्यांच्या शब्दातून जर एखादा माणूस माळकरी झाला, त्यांच्या बोलण्यातून एखादा माणूस वारकरी बनला, त्यांच्या बोलण्यातून कुणाचा संसार आध्यात्मिक बनला, तर त्या पुण्याईमध्ये तुमचा पण वाटा असणार आहे. कारण ही खूप मोठी साखळी आहे, अशी शृंखला आहे ही. थेट जिथे सेवा पोहोचली
त्या माणसाचं पुण्य, त्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिक झालेला विकास, त्या सेवेसाठी कुठेतरी आपला सुद्धा रुपया लागलेला असतो. म्हणून या पवित्र कार्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती. जे भाविक कुणाचं तरी लेकरू शकतंय, कदाचित भविष्यात तुमच्याही गावातलं येऊ शकतं तिथे शिकायला, तर त्या पवित्र कार्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कल्याण समय संस्थांच्या बांधकामाकरता तुम्हाला जे जमेल ते सहकार्य करावं. छोट्याशा मदतीने काही गरीबी येत नसते. ज्या चांगल्या कामासाठी आमच्यासारखी माणसं आमचं जीवन वाहून घेतात, त्या पवित्र कार्यासाठी तुम्हाला मदतीचे हात देण्यासाठी काहीही अडचण नाही आहे. म्हणून या पवित्र कार्याला सहकार्य करा. जे भाविक मदत करतील, कीर्तन झाल्यानंतर त्यांचं नाव माईकमध्ये पोकारण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. उद्याच्या सूचना ऐकल्याशिवाय कोणीही उठू नका. अगोदर सूचना सांग.